नमस्कार, आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण SSC बोर्डाच्या 7वीच्या धड्याचा 7वी सुलभ भारती यातला एक सुंदर सारखा धडा बघणार आहोत. तर त्यामध्ये काय आहे की श्याम श्याम हा अतिशय संस्कारी असा होता. श्यामचं बंधू प्रेम जे आहे ते या धड्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. श्याम म्हणजे कोण? तर श्याम पांडुरंग नाही, पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं नाव. तर आपण आता सुरुवात करू. श्याम बद्दलची किंवा साने गुरुजींच्या बद्दलची जी माहिती आहे ती थोडीशी या धड्याच्या सुरुवातीला दिलेली आहे, ती आपण बघूया. साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असं विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेलं आहे. श्यामची आई, धडपडणारी मुलं, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे अशी त्यांची काही पुस्तकं आहेत. खूप प्रसिद्ध आहेत ही पुस्तकं. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात केलेलं आहे. हृदयस्पर्शी म्हणजे जे आपल्या मनाला भावतं, आपल्या मनाला आवडतं, असं त्याला हृदयस्पर्शी असं म्हटलं जातं. तर या धड्यातले आधी काही शब्द आपण बघूया. स्वाद म्हणजे च, रोजगारी होणे म्हणजे कामधंद्याला लागणे. हे आपण धडा बघत असताना जर बघितलं तर तुम्हाला ते जास्त चांगलं समजेल. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. तर दापोली हे गाव आहे, कोकणातलं गाव आहे. तर ह्या गावामध्ये मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर हा श्याम पुन्हा दापोलीला शिकण्यासाठी गेला. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. जनरली आपला जे नवीन शाळा सुरू होते ती जूनमध्ये सुरू होते आणि जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. आणि कोकणात तर जूनमध्ये नक्कीच पाऊस येतो. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तप्त म्हणजे गरम, उन्हाळा नुकताच झालेला असतो, जमीन तापलेली असते. एरवी आपण बघतो की जर जमिनीवरती आपण मोकळ्या पायाने गेलो तर आपल्याला पायाला भासतं. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. मेघ म्हणजे ढग, ढगातनं पाऊस यायला लागला आणि ही गरम झालेली जमीन शांत व्हायला लागली, ती थंड व्हायला लागली. शांतवू लागले याचा अर्थ जमीन शांत व्हायला लागली. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा एखाद्या गरम जमिनीवरती वरनं पाऊस पडतो त्यावेळेला सबंध वातावरणामध्ये छान वास सुटतो. त्या मातीचा वास असतो. गरम जमिनीवरती पाणी वरनं पाऊस पडला ना की त्या मातीचा सुंदर वास सुटतो. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य वास सुटत असतो. रम्य म्हणजे सुंदर, रम्य सुंदर. रम्य म्हणजे आपल्याला रमवणारा, आनंद देणारा आणि सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. पृथ्वीचं हे लक्षण महत्वाचं आहे. पृथ्वी म्हणजे कोण? पृथ्वीचं लक्षण काय आहे? तर गंधवती पृथ्वी, ज्या ज्या ठिकाणी गंध आहे त्या ठिकाणी पृथ्वीचा अंश आहेच आहे. म्हणून गंधवती पृथ्वी असं म्हटलं जातं. हे एक वचन आहे. फुला फळात जो रस, जो गंध असतो, फुला आणि फळामध्ये, इथं फुला फळात
जोड शब्द आलेला आहे. फळं आणि फुलं जोडून म्हणायचं असेल त्यावेळेला फळा फुलात, फळे फुले हा जोड शब्द आहे. फळे फुले म्हणताना त्याच्याबरोबर अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारची फुलं हे सगळंच येतं. ते इथं काय केलं जातं की फळे फुले म्हटलं की ह्या सगळ्या प्रकार, तो सगळा प्रकार त्याच्यामध्ये त्या दोन शब्दामध्ये, त्या एका जोड शब्दामध्ये येतो. फुला फळात जो रस, जो गंध, गंध म्हणजे वास, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीचाच पोटातला. आताच आपण बोललो पृथ्वीचं जे लक्षण आहे ते गंधवती. ज्या ज्या ठिकाणी गंध आहे त्या त्या ठिकाणी पृथ्वीचा अंश असतोच असतो. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. मी ठरवलं होतं, मी डिसाईड केलं होतं मी काय करायचं या सुट्टी झाल्यानंतर, शाळेला आल्यानंतर. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ, बघा हा त्यांच्या आपल्या छोट्या भावाबद्दल कसं प्रेम आहे. लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. एकेकाळी शर्टला सदरा म्हटलं जात असत. अलीकडे हा सदरा हा शब्द फारसा वापरला जात नाही. तर सदरा म्हणजे काय? शर्ट. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना, त्याला शांत करत होती आई त्याची. आई म्हणाली, त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, तुझे अण्णा आणि दादा दोन्ही भाऊ तुझे मोठे होतील, रोजगारी होतील. रोजगारी म्हणजे कुठेतरी नोकरीला लागतील, कुठेतरी सर्व्हिसला लागतील, पैसे कमावू लागतील. मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. 6 महिन्यांनी का? तर 6 महिन्यापर्यंत पैसे जमतील नवीन सदऱ्यासाठी. नवीन सदऱ्यासाठी हा मी मुद्दाम शब्द वापरते की तुमच्या कानावरून अनेक वेळेला गेला की तुम्हाला सदरा म्हणजे शर्ट हे लक्षात येईल. आता नको हट्ट धरू. आता हा काय हट्ट करायची वेळ आहे का? तुझे दोन्ही भाऊ मोठे होतील, ते रोजगारीला लागतील, नोकरीला लागतील. त्यावेळेला तुला त्यानंतर 6 महिन्यांनी तुला शर्ट शिवतील. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. बंड म्हणजे आपल्याला खूप कपडे पाहिजे, हा पण शर्ट पाहिजे, तो पण छान आहे, ह्या प्रकारचा माझ्याकडे नाही आहे, तो त्या प्रकारचा माझ्याकडे नाही आहे, अशी एक हे असते, आवड असते. ही अशी खूप आवड जेव्हा असते त्यावेळेला त्याला त्या वेळेला साने गुरुजींच्या काळामध्ये बंड असा शब्द होता. कपड्याचे बंड फार माजले नव्हते, फार त्याच्याबद्दलचं आकर्षण नव्हतं. अलीकडे आपल्याला अनेक प्रकारचे शर्ट आवडतात. एकतर काय आहे, अनेक प्रकारच्या ठिकाणी आपण जातो. कधी वाढदिवसाला असतो, कधी लग्नाला असतं, कधी कोणा मित्राबरोबर खेळायला जायचं असतं. यावेळेला वेगळे वेगळे कपडे लागतात. लग्नाला जातानाचा कपडा जो आपण मित्रांच्या बरोबर खेळायला जाताना काही वापरत नाही. तर असे त्यावेळेला अशी पद्धतच नव्हती. त्यावेळेला 1-2 शर्ट असले तरी ते बास व्हायचे. आम्हाला कोट माहीतच नव्हता. तुम्हाला कोट माहित आहे? कोट घातला जातो विशेष करून फंक्शनल किंवा एखादं काही मीटिंग वगैरे असेल, अशा वेळेला कोट घालून तिथे पोचलं जातं. अनेक प्रकारचे लोक तिथे येतात. काही कोटमध्ये असतात, काही काही नुसत्या शर्ट आणि टायमध्ये असतात. तर त्यावेळेला कोट हा माहितीच नव्हता, कारण कोट अशी सर्रास वापरायची गोष्टच नव्हती. कित्येकदा सदरा ही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. आता इथे सदरा हा शब्द आपण आताच बघितला. कित्येकदा सदरा ही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. बघा बरं, ह्या काळी एखाद दुसरा शर्ट असायचा, तेवढाच वापरला जायचा.
आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की मोठ्या भावाचा लहान झालेला शर्ट धाकटा भाऊ वापरायचा आणि तो त्याला वापरण्यामध्ये आनंद असायचा की माझ्या मोठ्या भावाचा हा शर्ट आहे. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. धोतर, आता धोतर फार कमी दिसतं. छोट्या गावामध्ये अनेक शेतकरी अलीकडे वापरतात धोतर, पण ते तुम्ही बघितलं असेल असं नाही मला माहिती. पण धोतर जे असतं त्याची चौघडी म्हणजे 4 वेळेला घडी करणं. 4 वेळेला घडी केल्यानंतर ती थोडीशी जाड होते आणि ती अशी गुंडाळून घेतली की त्या धोतरामधली ऊब त्या व्यक्तीला मिळते जो असा गुंडाळून बसतो तो. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. अशी चौघडी गुंडाळायची आणि थोडी जी ऊब मिळायची त्याच्यातून ते मुलं शाळेला जायची. मफलर नव्हते. मफलर तुम्हाला गळ्याला बांधला जातो बघा, मफलर, त्यामुळं आपल्याला ती ऊब मिळते. आणि हा मफलर जनरली लोकरीचा असतो आणि त्या लोकरीतून ऊब मिळते. जॅकेटे नव्हती. जॅकेटे माहिती आहे तुम्हाला? गरम कोट नव्हते. वॉर्म असं जे काही स्वेटर किंवा जॅकेट्स किंवा असं जे काही घातलं जायचं त्यावेळेला नव्हतं मुलांच्याकडे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. हा वेगळा शब्द आहे बरं का. गाबड्या म्हणजे चिठ्ठ्या, कापडाच्या अशा चिठ्ठ्या, ज्याला पॅचवर्क म्हणतो ना आपण, तशा त्याला चिठ्ठ्या लावल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी फाटलं होतं त्या ठिकाणी आईनं त्याला अशा गाबड्या, त्याला थोड्या छोट्या छोट्या अशा चिठ्ठ्या करून लावल्या होत्या, ज्याला आपण पॅचवर्क म्हणतो. पॅचेस लावले होते तिथे. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा. बघा बरं, हा मोठा भाऊ काय विचार करतोय. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो. श्यामनं काय ठरवलं होतं? आपल्या छोट्या भावाला नवीन कपडा द्यायचा. त्यासाठी अनेक प्रकारानं पैसे साठवायचे. आता बघा, पैसे कुठून आणायचे? परंतु पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. कोर्ट कचेरीची कामं ह्या श्यामचे वडील करत असत. कोर्टात जायचं, कचेरी म्हणजे ऑफिसेस. दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊ म्हणून देऊन जायचे. आता आपण पैसे वापरतो, रुपये वापरतो, पण त्या काळी आणा असायचा. 3 पैसे म्हणजे 1 आणा, 4 पैसे म्हणजे 1 आणा, आणि 1 आणा किंवा 2 आणे म्हणजे ते 7-8 पैसे. त्यावेळेला ह्या पैशाची किंमत फार मोठी होती. आता 4 किंवा 5 पैसे किंवा तुम्हाला जर समजा 50 पैसे जरी दिले तरी त्याला त्यात इतकी किंमत आली सध्याच्या दिवसात तुम्हाला नाही मिळणार. तरी ह्या वेळेला श्यामच्या वेळेला हे जे आणा 2 आणे होते त्याला सुद्धा मोठी किंमत होती. मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊला काहीतरी खाऊ घेऊन ये असं ते वडील त्याच्या हातात द्यायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. वडील जेव्हा पैसे द्यायचे ते साठवायला लागले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. तुम्हाला मराठी महिने माहिती आहेत की नाही? बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे तुम्हाला माहिती असतील. तर ह्यातला ज्येष्ठ महिना जो असा होता त्या ज्येष्ठात आमची शाळा सुरू व्हायची. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. ज्येष्ठ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. भाद्रपदामध्ये गणपती येतात. तेवढ्या गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला होता. आणा 2 आणे, 16 आणे म्हणजे 1 रुपया. मग हे 16 आणे जमवेपर्यंत त्यांनी खाऊ घेतला नव्हता श्यामनी. तेवढ्या महिन्यात
या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चित केले होते. मनात ठरवलं होतं की या खेपेला आपल्याला कोट किंवा सदरा, सदरा म्हणजे शर्ट, कोट किंवा शर्ट दोन्हीपैकी काहीतरी घेऊन जायचं. ध्येयावर डोळे होते. एम होता माझ्यावर समोर. ध्येय म्हणजे एम. ध्येयावर डोळे होते. माझं लक्ष होतं. डोळे होते याचा अर्थ लक्ष होतं. मी ठरवलं होतं आणि माझ्या एमकडे माझं लक्ष होतं. रोज पैसे रोज मोजायचे पैसे. आता किती जमलेत, आता किती जमलेत. एक उत्सुकता असते ना की आपल्याला रुपयाभर जमवायचं आहे, त्याचं भावासाठी शर्ट किंवा कोट न्यायचं आहे. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मज जवळ 1 रुपया 2 आणे जमले. बघा, रोज तो मोजतोय आणि त्यातून त्यानं 1 रुपया आणि 2 आणे जमवले. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. कोकणामध्ये ही एक पद्धत आहे. गौरी गणपतीच्या वेळेला नवीन कपडे घेतले जातात. तर तसं ह्या श्यामनं नवीन कपडे गणेश चतुर्थीच्या वेळेला व्हावेत ह्या दृष्टीनं ही तयारी केलेली होती. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील. गावातील लोक शिवतील ना नवीन कपडे आपल्या मुलांना. पण माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला कोण शिवणार बरं? आई वडिलांच्याकडे पैसे असतील का? आपण घेऊन जाऊया. आई वडील शिवतील त्यावेळेला शिवतील. पण भावाकडनं छोट्या भावासाठी जी गिफ्ट असते ना त्याचा आनंद वेगळा असतो. माझ्या भावाला मी शिवून देईन. मी माझ्या भावाला नक्की शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. शिंप्याकडे गेला. माझ्या भावाच्या वयाचा मुलगा मी बरोबर घेऊन गेलो होतो. आता माप कसं घेणार? तर भावाच्या वयाचा, साधारण त्या अंगकाठीचा, त्या स्ट्रक्चरचा मुलगा श्यामनी बरोबर घेतला होता. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. त्याच्या अंगाचा कोट ते माप घ्या आणि त्याप्रमाणे कोट शिवा म्हणून सांगितलं. 2 वार. आता आपण मीटर वापरतो त्यावेळेला वार हा शब्द वापरला जायचा. वाराचं माप थोडंसं वेगळं असतं. जास्त वेगळं असत नाही. 2-3 इंचाचा फरक असतो तेवढाच. 2 वार कापड घेतले म्हणजे साधारणपणे 2 मीटर कापड घेतलं. अर्धा वार अस्तर घेतले. अर्धा मीटर, थोडंसं जास्ती. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. जवळ किती पैसे होते? 1 रुपया 2 आणे. बघा, 1 रुपया 2 आण्यामध्ये त्या काळामध्ये अख्खा कोट तयार झाला. कोट हातात घेतला. त्या भावाला किती आनंद झाला असेल बघा. आपल्या छोट्या भावासाठी आपण कोट शिवलाय. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूने न्हाले होते. आनंद झाला होता. आपल्याला आनंद खूप झाला हे आपल्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. तसं त्या श्यामला झालं. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस. नदी नाल्याला पूर आले असतील. पावसा पाण्याचा जाऊ नकोस. पाऊस पाणी हा जोड शब्द आहे. पावसा पाण्याचा जाऊ नकोस म्हणजे जोरात पाऊस असताना जाऊ नकोस. नदी नाल्याला पूर आले असतील. इथंही जोड शब्द आहे. नदी आणि नाले. नाले म्हणजे ओहोळ असतात, जे स्ट्रीम्स असतात. रस्त्यातनं जे जोरात पाणी वाहत असतं त्याला नाला म्हणतात. तर नदी नाल्याला पूर आले असतील, ओव्हरफ्लो झाले असतील हे सगळे नदी नाले. आणि या एवढ्या ओव्हरफ्लोमध्ये तू कसं जाणार आहेस? नको रे जाऊ. ज्यांच्याकडे तो राहत होता ते म्हणाले की नको जाऊस तू. पिसईचा पर्ह्या. आता पिसईचा पर्ह्या या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे. पिसई म्हणजे त्या ठिकाणाचं नाव आहे. आणि पर्ह्या म्हणजे ओढा, ज्याला आपण आता ओहोळ म्हटलो तसंच ओढा असतो, थोडासा मोठा असतो. पिसईचा पर्ह्या, सोंडेगरचा पर्ह्या यांना उतार नसेल. सोंडेघर नावाचं एक ठिकाण आहे आणि पिसई नावाचं एक ठिकाण आहे. आणि या दोन्ही ठिकाणी
ओढे आहेत आणि ह्या ओढ्यांना खूप पाणी आलं असेल आणि हे ओढे तू पार करून कसा जाशील बरं, अशी त्या ज्यांच्या ठिकाणी ज्यांच्या घरी तो राहत होता त्यांना चिंता वाटली, त्यांना त्याची काळजी वाटली. उतार नसेल, ज्या ठिकाणी थोडंसं पाणी कमी असेल त्या ठिकाणाहून पलीकडे जाता येतं. त्याला त्याला उतार उतार म्हणजे थोडासा खाली जाणारा खाली जाणारी जागा, ज्या ठिकाणी पाणी कमी असतं. आमचे ऐक, जाऊ नको तू, आमचं ऐक. पण श्यामला काय वाटलं, नाही, मला माझ्या भावाला हा कपडा द्यायचा आहे, हा कोट द्यायचा आहे. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, खूप प्रेम आलं होतं की त्याला प्रेमपूर म्हणतात. पूर म्हणजे ओव्हरफ्लो. नदीला पूर येतो ना, नदी ओव्हरफ्लो होते, त्याला पूर म्हणतात. हृदयात प्रेम, आपल्या आपल्या मनामध्ये अतिशय प्रेम आलं की त्याला प्रेमपूर असा शब्द वापरला जातो. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. तो नदी नाल्याची काळजी कशाला करतोय, त्याची काळजी मी करणारच नाही. नदी नाल्याची काळजी न करता मी तो ओढा पार करून जाईन आणि मी माझ्या भावाला कोट देईन. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. त्याला किती घाई झाली असेल बघा. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते, चालण्याचे कष्ट वाटत नव्हते. ते काही फार आपण करतोय असं वाटत नव्हतं. सुख स्वप्नात दंग होतो. आता इथे ही जोड शब्द आलाय बर का. सुख स्वप्न, सुखाचे स्वप्न, सुख आणि स्वप्न. इथं आपल्याला स्वप्नामध्ये त्या सुद्धा त्याला सुख वाटत होतं. आईला किती आनंद होईल, आपल्या आई किती खुश होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. आता नानेटी म्हणजे काय, नानेटी एक प्राणी असतो सापासारखा. नानेटी माझ्या जवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. बघा बरं, तो कुठल्या कुठल्या संकटातनं पलीकडे जात होता. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे, तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली, मी जरा घाबरलो होतो. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. पिसईचा पर्ह्या, हे आपण आता शब्द बघितला. पिसई नावाच्या गावाजवळ जो ओढा होता त्याला पिसईचा पर्ह्या असा इथे शब्द वापरला. आणि दुथडी, दुथडी म्हणजे खूप जोरात, खूप पाणी होतं, त्याला दुथडी भरून वाहणे असा शब्द वापरला जातो. त्याच्या पाण्याला ओढ फार, खेचतं पाणी. फार जोरात पाणी असेल ना तर ते खेचतं आणि आपण त्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागतो, असं सुद्धा होऊ शकतं. त्याला काय होतं, पाण्याला ओढ फार, पाणी ओढत होतं आतमध्ये. काय करायचं, आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात. हातात काठी होती, काठी मात्र हातात घेतली होती. पुढे काठी टाकायची, मग पाऊल पुढं टाकायचं, काठी पुढं टाकायची आणि पुन्हा पुढं जायचं. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. बघा बरं, ओढ किती होती. हा श्याम त्या पाण्याबरोबर वाहून जाऊ शकत. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील. इतर नदी नाल्यांना प्रेमानं भेटायला जातोय तो, मग मला तो कशाला त्रास देईल. त्याच्या मनात प्रेम आहे, हे इथे साने गुरुजींना सांगायचंय. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो नाला मला कसा बुडवील, कारण मी सुद्धा माझ्या भावाला प्रेमानं भेटायला चाललोय. मी माझ्या भावास भेटायला जात होतो, त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. मी खूप उत्सुक होतो, त्याला कधी एकदा मी भेटीन असं झालं होतं. धावपळ करत होतो. आता इथे सुद्धा धाव पळ हा जोड शब्द आलेला आहे.
धावणे, पळणे हे दोन्ही एकत्र केले आणि धावपळ हा शब्द तयार झाला. धावपळ याच्यामधून पुष्कळ इकडे तिकडे पळणे, धावणे किंवा घाई गडबडीनं पुढं जाणे असा त्याचा अर्थ होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. हृदयभर माझ्या मनामध्ये माझ्या भावाबद्दल, माझ्या आई वडिलांच्या बद्दल अत्यंत प्रेम होतं. ते मी माझ्या हृदयामध्ये साठवून पुढे घेऊन जात होतो. रस्त्यातली खडी वर आली होती. पावसामुळे खडी वरती येते ना, तुम्ही बघितलं असेल. रस्त्यामध्ये पाणी जर जास्त झालं तर खालची खडी वरती यायला लागते. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. ती टोकदार असतात आणि पायामध्ये जर चप्पल किंवा काही नसेल ना तर ते टोकदार आपल्या पायाला टोचत राहतं. खुपत होतं म्हणजे टोचत होतं, त्रास देत होतं. खुपणे म्हणजे टोचणे. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. मी घाईघाईनं कधी एकदा घरी पोचेन असं झालं होतं. परंतु वाटेतच अंधार पडला. अंधार झाला वाटेत. कडाड कडाड आवाज गरजत होते. ढगांचे आवाज, विजा चमकत होत्या, चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होतं. आता इथे सुद्धा जोड शब्द आलाय, चमचम, खळखळ असे शब्द अनेक आहेत बरं का. इकडे तिकडे, चमचम, धडाड धुम, खळखळ पाणी वाहत होतं. त्या पंचमहाभूताच्या नाचातून मी चाललो होतो. पंचमहाभूत तुम्हाला माहिती आहेत की नाही माहिती नाही आला, पण बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी ही पंचमहाभूत. त्यातला इथं कुठला आहे? पाणी आहे. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून इथं पाणी पण आहे, आकाशातनं वीज चमकती आहे, वरनं पाऊस पडतो आहे. तर इथे सगळे हे पंचमहाभूत एकत्र आलेली आहेत. शेवटी एकदाचा मी घरी आलो बाबा एकदाची घरी. ओला चिंब होऊन गेलो होतो पूर्ण. तर पावसात आल्यानंतर काय होणार? ओला चिंब. काही मुलांना हौस असते बरं का पाण्यातनं पावसातनं भिजायची. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आला होता. वडील संध्या करत होते, देवाची पूजा करत होते. संध्या हे संध्याकाळी देवासमोर बसून काही मंत्र म्हणायचे असतात, तर ह्याला संध्या म्हटलं जातं. व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. थंडी होती, शेगडी होती, त्याच्यामध्ये आग चालू होती, तिथे निखारे होते. निखारे शेकण्यासाठी हात गरम करायचे ना. अण्णा आला, आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. अण्णा आला, अण्णा आला. सगळ्यांना आनंद झाला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास बरं? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. एवढ्या पावसातनं तिथे ते दोन्ही पर्हे लागणार, त्या पर्ह्यातनं वाट काढत यायचं. नदी नाल्याला पाणी, पाऊस जोरात, ढगामधनं वीज चमकती आहे. एवढ्या सगळ्या पावसामधनं तू कशाला आलास? सोंडेघरच्या पाणी नव्हतं. सोंडेघरच्या पर्ह्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारलं. आता यांना काळजी वाटत होती ना. पर्ह्याला जर पाणी असतं, त्या जर ओढ्याला जर पाणी असतं तर हा कसा येऊ शकला असता? त्याला काय पाणी नव्हतं का तिथं? म्हणून तू येऊ शकलास? हो, परंतु मी आलो कसा तरी. मी कसं एनी हाऊ मी मॅनेज केलं कसं तरी यायचं. मी म्हटलं. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. बघा पाणी किती जोरात होतं. त्या ओढा त्याची जी ओढ होती, त्या पाण्याची जी खेच होती, जे खेचत होतं पाणी, त्यातनं एक बाई वाहून गेली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे, त्याला उत्सुकता होती ना, लहानसे गाठोडे सोडले. लहान भावानं पूर्वी काय असं बॅग वगैरे नसायचं. एका छोट्या कापडामध्ये सगळे कपडे त्याच्यामध्ये गाठ करून बांधले जायचे आणि ते तसंच गाठोडं घेऊन गेलं जायचं. ते लहानसं गाठोडं धाकट्या भावानं सोडलं. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असतं की काहीतरी आपल्यासाठी आणलेलंच असेल. यात काय आणलंय बरं, ही उत्सुकता असते ना. परंतु माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार?
कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार. मी गरीब होतो, पैसे नव्हते फारसे. मग त्याच्यासाठी काय करायचं. एवढ्या सगळ्या गोष्टी मी काही घेऊ शकत नव्हतो. ना खाऊ आणणार, ना खेळणं कुठलं आणू शकत, ना कुठलं चित्राचं पुस्तक आणू शकत होतो. परंतु माझ्या भावास त्या आठवड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. फक्त तो कोटच नव्हता, तर त्या कोटाच्या माग, कोट बनवण्याच्या माग ह्या श्यामचं अत्यंतिक भावाबद्दलचं अत्यंतिक प्रेम होतं, अतिशय प्रेम होतं. जणू काही ते हृदयच होतं. ते आपलं हात काढून त्या कोटामध्ये ठेवलंय असं ते इतकं प्रेमाचं होतं. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. आईनं शिकवलं होतं की आपल्या भावंडांच्या वरती प्रेम करायचं. ती आईची शिकवण होती की मी माझा तो जो आणलेला कोट, ते नुसता कोट नव्हता, तर आईनं माझ्यावरती केलेले जे संस्कार होते, जे शिकवलं होतं मला, ते त्याच्या मागून दिसत होतं. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्या जवळ येऊन विचारू लागला. हा कुणासाठी आणलाय? मग सांगेन, घरात जा घेऊन. मी म्हटलं, आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा अण्णाच्या अंगाचा नाही आहे, हा मला आणलाय. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. हा मला आणलाय, माझ्यासाठी आणलेला दिसतोय हा. होय आई, नक्कीच माझ्यासाठी. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. कोरडे धोतर, आताच आपण बघितलं, धोतर हा एक कपडा असतो, तो असा नेसला जातो. आईने कोरडे कोरडे म्हणजे सुके, ड्राय धोतर दिलं. मी चुलीजवळ येऊन शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कार्य द्यावयाचा आहे, कापातल्या मुक्याने पाठवला असेल. वडील म्हणाले, हा कोट श्यामनं आणलाय आपल्या धाकट्या भावासाठी. ही कल्पना पण त्यांना नव्हती. त्यांनी विचारलं, काय मोरू जोशांच्याकडचा आहे का? मोरू जोशांकडे का द्यावे? हा मोरू जोशांच्याकडे द्यायचा आहे का कोट? कापातल्या मुक्याने पाठवलं. कापा, तिथे काही भाग असे आहेत की त्यांना कापा किंवा असे नावं आहेत. तर कापातल्या मुक्याने पाठवलं असेल. मुकुंद वगैरे अशी जेव्हा नावं असतात ना, त्यावेळेला शॉर्ट फॉर्म केला जातो. मुक्या असा, मुकुंदचा मुक्या, गोविंदाचा गोंद्या, असं होऊ शकतं. मुक्याने पाठवला असेल. वडील म्हणाले, वडिलांना कल्पनाच नव्हती की हा आपल्या मुलासाठी आणलाय. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. पुरुषोत्तम हा श्यामचा धाकटा भाऊ. मी पुरुषोत्तमसाठी आणलेला आहे हा. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणलाय स्वतःच्या पैशानी. पैसे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का? कुणाकडून लोन घेतलेस का? लोन नाही हा. का फीचे पैसे दवडलेस? फीला पैसे दिले होते ते तू खर्च केलेस का काय इथं? थोडे वडील रागावले ते बरं का. कुठून आणलंस हा? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? कोणाचे पैसे घेतलेस का? पैशाला हात नाही ना लावलास याचा अर्थ चोरून नाही ना घेतलेस. वडिलांना हे अजिबात पसंत नव्हतं म्हणून ते रागवले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. तिचा आवाज जरा असा हलणारा झाला, कापला थोडासा आवाज. नाही, माझा मुलगा असं नाही करणार. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचे पैसेही खर्चले नाही. मी हे यातलं काही केले नाही. मी फीचे पैसे खर्च केले नाही, मी कुणाकडे चोरी केली नाही किंवा कर्जही काढले नाही. मी म्हटलं, मग उधार का शिवून आणलास? उधार म्हणजे मी पैसे नंतर देतो असं सांगून जेव्हा काही काम केलं जातं त्याला उधार म्हणतात. मग उधार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारलं. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असाल. तुम्ही मला खाऊसाठी 1 आणा 2 आणे
असे जेव्हा देता ते मी जमवले, मी साठवले, ते मी कलेक्ट केले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे, मी 3 महिने जमवत होतो हे पैसे, 2-3 महिने सारे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. आई वडील काय म्हणत होते किंवा आईच्या मनात काय होतं, तर भावानी त्यांना, त्या धाकट्या भावाला, त्या पुरुषोत्तमसाठी कोट शिवून, नवीन कपडा शिवून घ्यावा. मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा. पुरुषोत्तम बघ तुला होतोय का, तुला अंगाला बसतोय काय बघ, तुला बरोबर होतोय का बघ. मी म्हटलं, अण्णा हा बघ छान होतोय. आणि आतला खिसा, आतमध्ये खिशाचे कौतुक असतं मुलांना, तुम्हाला सगळ्यांनाच कौतुक असेल. आणि आतलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही, मी या खिशात पेन्सिल ठेवू शकतो. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. त्याला केवढा आनंद झाला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. गहिवर म्हणजे तिला गळा दाटून आला, तिला थोडंसं बरं वाटलं, आनंद झाला. आणि त्यामुळं घसा असा दाटला. त्याला गहिवरणे म्हणतात. थोडंसं रडू येण्याच्या आधीची स्टेज आहे ही. रडू पण नसतं, आणि हे जे रडू असतं ते आनंदाचं असतं. आई ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, तू वयही तुझं लहान आहे, तुझ्याकडे पैसे पण असे नाही आहेत, शिकून मोठा नाही आहेस, तू अजूनही शिकला पण आहेस, शिकणं तुझं चाललंय, तिथेही तू लहानच आहेस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. पण मनाने तू किती मोठा आहेस. आपल्या भावासाठी कोट शिवून आणलास, आणि ते सुद्धा खाऊसाठी दिलेले पैसे साठवून, खाऊसाठी दिलेले पैसे खर्च नाही केले. हेच प्रेम बाळांनो, यालाच प्रेम म्हणतात. पुढेही ठेवा, असेच तुमच्या तिघांच्या मध्ये प्रेम असंच चांगलं राहू दे. प्रेम भरपूर द्या एकमेकाला. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. हे तुमचं प्रेम कधी कमी व्हायला नको. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला, ते बोलले नाही. त्या फिरवण्यामध्ये त्यांनी पाठीवरून हात फिरवल्यावर श्यामलाही आनंद झाला. आणि हे हात फिरवणं म्हणजे शाबासकी होती. त्या हात फिरवण्यामध्ये सारे बोलणे होते, तू शाबास रे, खूप चांगला आहेस तू, हे सगळं त्या हात फिरवण्यामध्ये होतं. साऱ्या स्मृती होत्या, साऱ्या आठवणी होत्या की आपण ह्या मुलांना कसं वाढवलं, हे सगळं ह्या मनामध्ये होतं. तर आपण आता खूप सुंदर असा श्यामचे बंधुप्रेम हा धडा वाचला. याच्यामधले आपण शब्द काही बघितले. तर हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.